महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदरमधील संतप्त महिलांनी थेट तहसीलदार कार्यालय गाठत माझी लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे परत केलेले आहेत. महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदरमधील संतप्त महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले. पैसे परत करत महिला म्हणाल्या, आम्हाला पैसा नको तर सुरक्षा हवी आहे. महिलांची ही कृती चर्चेचा विषय बनली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून शासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. अनेक सामाजिक संस्थांसह इतर राजकीय पक्षांकडून आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच मीरा भाईंदरमधील महिलांनी शासनाच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. भाईंदरमधील महिला भाईंदर पश्चिम अप्पर तहसीलदार कार्यालयात गेल्या आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे परत केले आणि आम्हाला पैसे नको, सुरक्षा हवी आहे असे ठणकावून सांगितले. आम्हाला अशा पैशाची गरज नाही, तर आम्हाला फक्त शासनाने सुरक्षा द्यायला हवी असे त्यांनी सांगितले. एकीकडे सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही, तर दुसरीकडे माझी लाडकी बहीण योजना सुरू करून सरकारकडून भुलवले जात असल्याचा आरोप या महिलांनी केला. या महिलाच्या कृतीचे सोशल मीडियावर स्तुती होत आहे. पण महिला कार्यालयात आल्या होत्या तेव्हा तहसीलदार उपस्थित नव्हते. माझ्या कार्यालयात कुणीही आल्या नसल्याचा दावा अप्पर तहसीलदार दिनेश गौंड यांनी केलेला आहे.